महाराष्ट्रामध्ये मुलींवर महिलांवर अत्याचाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पोलीस यंत्रणा यामध्ये सजग नाही आहे, फार गंभीरतेनं लक्ष देत नाही, असं चित्र एकंदरीत त्या धरणगावच्या प्रकरणामधून दिसतं. हे एक प्रकरण नाही, अशा प्रकरणं अनेक ठिकाणी आपल्याला जाणवतात की पोलीस त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. आता एका महिलेची तक्रार माझ्याकडे आली निंबोरा पोलीस स्टेशनची, की गर्भवती महिला आहे आणि गर्भवती राहिल्यानंतर तिला नवऱ्याचा मृत्यू झाला. तिला मारहाण करण्यात आली, मारहाण करून तिला शिवीगाळ करण्यात आली. पोलीस स्टेशनला गेली, पण पोलीस स्टेशनवरून नुसती नोंद घेतली, पण अद्याप तो गुन्हेगार फरार आहे. धरणगावच्या केसमध्ये अजूनपर्यंत पूर्णपणे कारवाई झालेली नाहीये. अगदी माझ्याच नातीच्या संदर्भामध्ये छेडखानीचे विषय झाले, पण पोलिसांना अद्याप तो गुन्हेगार पकडता आलेला नाहीये. पोलीस करताय काय? एकंदरीत नुसते हप्ते खाणं, पोलिसांना याच्याकडनं पैसे घेणं, याच्यामध्ये पोलीस व्यस्त आहे. पण गुन्हेगारांवर आजकाल पोलिसांचा वचक राहिला आणि ही स्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसते. धान्याला किंवा कापूस असेल याला एक शासन हमी भाव जाहीर करतो, मात्र भाजीपाल्याला असं कुठलाही हमी भाव आपल्याला बघायला मिळत नाही. आज टमाटे होलसेल मार्केटमध्ये 1 रुपये आहे, बाहेर 20 रुपये. पत्ताकोबी 2 रुपये आहे, बाहेर 20 रुपये आहे. इतका फरक आहे. यामुळे खरं शेतकरी आत्महत्याकडे वळतो असं वाटत नाही तुम्हाला? हे काय की धान्य असेल का भरड धान्य असेल याच्यासाठी हमीभाव सरकार जाहीर करतं, परंतु भाजीपाल्यासाठी ते शक्यही होत नाही. आम्ही पण त्याची सहमत आहे की भाजीपाला हा एक पेरिशेबल आयटम आहे, नाशवंत वस्तू आहे. त्या आज आहे ते उद्या ठेवता येत नाही. त्यासाठी स्थिर भाव करणं किंवा गोडाऊनच्या व्यवस्था करणं हे शक्य नसतं. पण सरकारने ह्याच्यात मध्यस्थी केली पाहिजे आणि एका विशिष्ट किमतीच्या खाली ते विकता येणार नाही असा एखादा कायदा केला पाहिजे. तुम्ही यासाठी काही आवाज उठवणार? त्यामुळे सातत्यानं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये यासाठी आवाज उठवतच आलेला आहे. आणखी प्रयत्न करणार आहे की शेतकऱ्यांना भाजीपाल्यासाठी, केळीसाठी, अन्य याच्यासाठी भाव हा फिक्स असला पाहिजे किंवा त्याला काहीतरी त्याच्या खाली जाता कामा नये याची व्यवस्था सरकारने केली पाहिजे. भरपूर वाढलेले आहेत. जळगाव एक पुढे आलेलं आहे खूप. 28 दिवसामध्ये जवळपास 20 शेतकऱ्यांनी आणि 14 महिन्यामध्ये 200 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये 14 महिन्यामध्ये 200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि अगदी आता तर या 28 दिवसामध्ये 20 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. जळगाव जिल्हा तसा पाहिलं तर अर्ध्यापेक्षा अधिकचा भाग बऱ्यापैकी बागायतदार आहे असं समजलं जातं किंवा समृद्ध आहे असं समजलं जातं आणि अशा ठिकाणी शेतकरी आत्महत्या करतात. ते लक्ष वेधण्यासारखं आहे. आज राज्यभरामधला शेतकरी अडचणीत आहे, कर्जबाजारी झालेला आहे. पाऊस कधी जास्त पडतोय, कधी कमी पडतोय, दुष्काळाशी तो सामना करतोय. सरकारचं पूर्णतः दुर्लक्ष आहे. सरकार अपयशी ठरलेलं आहे आणि सरकारच्या या धोरणांमुळे आज शेतकरी आत्महत्या करतो आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी विधानसभेतही चर्चा होत नाही आणि सरकार याच्याकडे लक्ष देत नाही, अशी आजची परिस्थिती आहे. मी एक प्रश्न मांडतो सातत्याने शेतकऱ्यांचे प्रश्न, पण अनेकांनी त्याला साथ द्यावी अशी माझी अपेक्षा असते, पण ती पण दुर्दैवाने होत नाही. भाजीपाल्याला असं कुठलाही हमी भाव आपल्याला बघायला मिळत नाही. आज टमाटे होलसेल मार्केटमध्ये 1 रुपये आहे, बाहेर 20 रुपये. पत्ताकोबी 2 रुपये आहे, बाहेर 20 रुपये आहे. इतका फरक आहे. यामुळे खरं शेतकरी आत्महत्याकडे वळतो असं वाटत नाही तुम्हाला? हे काय की धान्य असेल का भरड धान्य असेल याच्यासाठी हमीभाव सरकार जाहीर करतं, परंतु भाजीपाल्यासाठी ते शक्यही होत नाही. आम्ही पण त्याची सहमत आहे की भाजीपाला हा एक पेरिशेबल आयटम आहे, नाशवंत वस्तू आहे. त्या आज आहे ते उद्या ठेवता येत नाही. त्यासाठी स्थिर भाव करणं किंवा गोडाऊनच्या व्यवस्था करणं हे शक्य नसतं. पण सरकारने ह्याच्यात मध्यस्थी केली पाहिजे आणि एका विशिष्ट किमतीच्या खाली ते विकता येणार नाही असा एखादा कायदा केला पाहिजे. तुम्ही यासाठी काही आवाज उठवणार? नाही, पण सातत्यानं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये यासाठी आवाज उठवतच आलेला आहे. आणखी प्रयत्न करणार आहे की शेतकऱ्यांना भाजीपाल्यासाठी, केळीसाठी, अन्य याच्यासाठी भाव हा फिक्स असला पाहिजे किंवा त्याला काहीतरी त्याच्या खाली जाता कामा नये याची व्यवस्था सरकारने केली पाहिजे.